जीवनात निर्व्यसनी राहण्यासाठी मुंजाजीराव इंगोले यांचा आदर्श घ्यावा. भर पावसातही शुभेच्छा देण्यासाठी आप्तेष्टांची गर्दी. कुरुंदा येथील नरहर कुरुंदकर शिक्षण संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे आप्तेष्ट मित्रमंडळींनी पाऊस सुरू असतानाही शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. गेल्या 35 वर्षांपासून ते शिक्षण क्षेत्रात सेवा देत आहेत. कुठलेच व्यसन नसलेलं व्यक्तिमत्व म्हणून मुंजाजीराव इंगोले यांच्याकडे पाहिले जाते. म्हणून जीवनात निर्व्यसनी राहायचे असेल तर प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा, असे संस्थेचे सहसचिव शामराव पांडे बोलताना म्हणाले. तसेच स्वतःचं शिक्षण कमी असलं तरी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी शिक्षण संस्थेचं जाळं त्यांनी उभारले आहे. त्यामुळे त्यांचं अनमोल कार्य कोणीच विसरू शकणार नाही, असे सहसचिव शामराव पांडे बोलताना म्हणाले आहेत. संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय मुंजाजीराव इंगोले पाटील यांचा आज 81वा वाढदिवस आहे. अर्थातच याला सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा असं म्हणतात. सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचा अर्थ असा निघतो की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आत्तापर्यंत जन्मल्यापासून पूर्ण चंद्र अर्थात पौर्णिमा 100-1000 झालेले आहेत आणि त्या निमित्तानं संस्थेच्या वतीनं भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हरिभक्तपरायण भरत महाराज जोगी यांचं कीर्तन ठेवण्यात आलेलं होतं. तसंच हरिभक्तपरायण शेंद्रेकर महाराज यांचंही कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या निमित्तानं साखर तुला त्याचप्रमाणे फळांची तुला करून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. सुवासिनींनी औक्षण केलं आणि भरपूर अशा संख्येनं गावातील ग्रामस्थ त्यांचा मित्रपरिवार या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलेला होता. भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून या ठिकाणी जवळपास नायनामध्ये तरी 2,000 ते 3,000 लोकांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. पाऊस असताना सुद्धा पावसालाही या कार्यक्रमात यायला आवडलं असं म्हणावं लागेल आणि कार्यक्रम संपल्यानंतरच पाऊस थांबला. त्यामुळं पाऊससुद्धा खूप खुश होता असं म्हणायला हरकत नाही. आणि एकंदरीत पाऊस असताना सुद्धा खूप अशी पब्लिक, खूप असं त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी एकत्रित जमा झालेली होती. सर्वांच्या शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी झालेला आहे आणि भविष्यात सुद्धा त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आलेली आहे. सर्वांना जेवणाची व्यवस्था 90 पासून त्यांच्या संपर्कात आहे. ते सचिव आहेत आणि मी त्यांचा सहसचिव आहे आणि या जवळपास 35 वर्षाच्या कालखंडामध्ये निर्व्यसनी माणूस असं मी ज्यांचं वर्णन करेन की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कुठलंच व्यसन केलेलं नाही. म्हणून माणसाला जर निर्व्यसनी राहून पुढे चालायचं असेल तर त्यांचा आदर्श घ्यावा. त्यांच्या कालखंडामध्ये नरहर कुरुंदकर शिक्षण संस्थेच्या माध्यमामधून ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्यांच्या सहवासामधून केलेलं आहे. एक चांगला उमदा माणूस, बोललेला शब्द पूर्ण करणारा माणूस, दिलेला शब्द पाळणारा माणूस असं मी त्यांचं वर्णन करेल. दिलेला शब्द कधीही त्यांनी मागं घेतलेला नाही. एक वेळेस कुणाचं काम करायचं ठरवलं तर त्या माणसाला कधी जीवनातही धोका आजपर्यंत दिलेला नाही आणि भविष्यात सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था उत्तरोत्तर चांगलंच कार्य करेल असा आम्हाला नक्की विश्वास आहे. मग मानकेश्वर विद्यालय कौठा, छत्रपती शिवाजी विद्यालय दांडेगाव तालुका कळमनुरी, रोकडेश्वर विद्यालय पांगरा शिंदे आणि कुरुंदा या ठिकाणी सुद्धा 5वी ते 12वी पर्यंतची शिक्षण व्यवस्था ग्रामीण भागातल्या मुलांना तळमळीनं शिक्षण पुरवण्याचा त्यांचा ध्यास. स्वतः जरी ते शिकले नसले तरी इतरांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशामधून हे जाळं उभारण्यामध्ये त्यांचं भरपूर असं अनमोल असं सहकार्य आहे आणि ते हा परिसर कधी विसरू शकणार नाहीत असं त्यांचं कार्य जोमानं या ठिकाणी चालू आहे. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.